नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मुलांसाठी पावभाजी करणार आहे। तर तुम्ही घरच्या घरी अशी पावभाजी बनवू शकता। खूप झटपट 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही पावभाजी बनवू शकता। तर त्यासाठी मी असे हे 2 मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून असे कापून घेतलेले आहेत। अर्ध बीट घेतलेला आहे, 2 गाजर घेतलेले, अर्धा पाव अशी फ्लावर घेतलेली आहे आणि 1 शिमला मिरची। तर काही जणांना शिमला मिरची आवडत नाही टाकली तरी चालते। आणि 2 टोमॅटो घेतलेले, 2 कांदे, लाल तिखट, मीठ, हळद, तेल, बटर, इकडे पावभाजी मसाला घेतलेला आहे, धण्याची पूड घेतलेले आणि आलं लसूण। तर मला आहे ना वाटाणे भेटलेले नाहीत, तुम्ही वाटाण्याचा पण वापर करू शकता किंवा फरसबी सुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापर करू शकता त्या भाज्यांचा। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। पहिल्यांदाच तुम्ही माझा चॅनल पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज पावभाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठीच खूप झटपट भाजी होणार आहे। तर बटाटा टाकलेला आहे, गाजर, फ्लावर आणि शिमला मिरची। तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि 1 चिमूटभर अशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं म्हणजे भाज्या बुडतील असं एवढंच पाणी टाकणार आहे। पाण्याचा पण जास्त वापर नाही करायचा। आणि कुकरला आता मी 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे। तर कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करू। तर गॅसवर कढाई ठेवलेली गरम करण्यासाठी। इकडे बीट कापून घेतलेला आहे अर्धा आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत कापून। तर सुरुवातीला हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे की या भाजीला कलर आपला नॅचरल आला पाहिजे, कोणत्याही कलरचा मी वापर करणार नाही पावभाजीमध्ये। तर 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि अर्धा बीट घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी 1 चमचा असं लाल तिखट टाकणार आहे। तर तुम्ही 4-5 अशा सुक्या मिरच्या भिजून सुद्धा टाकू शकता, त्यामुळे पण छान कलर येतो ह्या भाजीला। तर आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे। मिक्सरला असं बीट, टोमॅटो आणि लाल तिखट टाकून असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे। आता हे बाजूला ठेवू। ह्या साईडला कढई पण गरम झालेली आहे। आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा असं तेल टाकणार आहे आणि थोडंसं बटर टाकणार आहे, कारण पावभाजीला जे बटर आवश्यकच आहे, पण बटरमुळे खूप छान चव येते भाजीला। यामध्ये आता मी हे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे। कांदा छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा। तर कांदा छान असा गुलाबी रंगावर झालेला आहे। आता यामध्ये मी हे टोमॅटो, बीट आणि लाल तिखट वाटून घेतलं होतं ते टाकणार आहे। आता हे टोमॅटो पण तेल सुटेपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे, 1 चमचा परत लाल तिखट टाकणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, लहान मुलांना जर बनवत असाल तर लाल तिखट कमी वापरा। आणि धण्याची पूड आहे 1 चमचा आणि 2 चमचा अशी पावभाजी मसाला आहे। तर 2-3 मिनिट अशी छान मी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। बघू शकता बाजूने असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आता ह्या साईडला कुकर पण थंड झालेला आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत। तर भाज्यांना असं मी थोडंसं असं हटवून घेणार आहे, म्हणजे खूप जास्त पण पेस्ट करून घ्यायच्या नाही भाज्या, हलकंसं त्यांना असं हे करून घ्यायचं। आता हे शिजलेल्या भाज्या मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे आणि हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं। तर भाज्या पूर्ण अशा ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेल्या आहेत। थोड्याशा परत मी अजून असं भाज्यांना थोडंसं बारीक करून घेत आहे।
आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ भाजी शिजते वेळेस पण थोडंसं वापरलेलं आहे मी. आणि पाणी एवढं टाकायचं की म्हणजे आपल्याला ही भाजी पावसोबत खाता आली पाहिजे. खूप जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे. तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर पण वापरू शकता. तर मी थोडीशी साखर वापरणार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल. तर भाजी आता तयार झालेलीच आहे. 2-3 मिनिट मी अशी परत तिला शिजवून घेतलेला आहे. तर बीटमुळे भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. त्यावर थोडंसं बटर टाकलेलं आहे. तर पाव मी भाजून घेणार आहे. ते 2 पाव घेतलेले आहेत. बटर गरम झालेला आहे. आता यावर मी थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि ही तयार केलेली थोडीशी भाजी. आता यावर मी हे असे पाव भाजून घेणार आहे. एकदम बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये जशी खाल ना तशीच चव लागणार तुम्हाला ह्या पावची भाजीची. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम 10 मिनिटांमध्ये अशी पावभाजी तुम्ही घरच्या घरी फास्ट खाऊ शकता. खूप छान असे हे पाव भाजलेले आहेत. आता हे पाव मी असे डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने परत दुसरे पाव भाजणार आहे. तर हे पाव मी थोडेसे असे मधून कट करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे पाव भाजून घेतलेले आहेत आणि ह्या साईडला भाजी तर आपली रेडी झालेली आहे. आता हे डिशमध्ये मी अशी काढून घेणार आहे. आता यावर थोडंसं बटर टाकणार आहे आणि याच पद्धतीने आता हे दुसरे पण मी ताट तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता मस्त घरच्या भाज्या वापरून मुलांना अशी छान घरच्या घरी तुम्ही पावभाजी करून देऊ शकता. आणि बीट टाकल्यामुळे याला खूप नॅचरल कलर आलेला आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.